अरे काय चाललंय काय? आमच्या पक्षाचे तरुण तडफदार कार्यकर्ते उद्याचं भविष्य इतकं शांत कसं काय? काय झालं जातं साहेब? काय काम होतं का? सांगा फक्त 0 मिनिटात करून टाक. अरे माझ्या तालमीत तयार झालेले तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते का? आता सर काय कळलं नाही. उद्याची काय तयारी? उद्याची तयारी कसली? अरे तुमचा मित्र सत्या निवडून आलाय, नगरसेवक झालाय, लोकसेवक झालाय. त्याचा सत्कार नको करायला? मिरवणूक काढायला पाहिजे की नाही? मिरवणूक काढा, दणक्यात मिरवणूक काढा. अख्ख्या साताऱ्याला कळलं पाहिजे तात्या साहेबांचा आशीर्वाद निवडून आलाय भरघोस मतानं. बरोबर आहे तात्या साहेब, बरं झालं आठवण करून दिली. आता लगेच कामाला लागतो. चला. काय पैशाचं झाड आहे काय? नाही तात्या साहेब, एवढा मोठा सत्कार करायचा, मिरवणूक काढायची, पैसे नाही लागणार. सत्य आपला घरचा माणूस आहे, सगळा खर्च मी करणार. दणक्यात मिरवणूक झाली पाहिजे. पंकज काय रे, इथं का आलो आपण? मला वाटलं तुम्हाला तुमच्या घरची आठवण येत असेल. अच्छा, पण तुला तर घाई होती ना? मम्मी साहेबांना बी तेच सांगितलंच निघताना. वाघमारे, तुम्ही तिचा विषय तेवढा काढू नका बघ. बरं ठीक आहे, पण का आलो आपण इथं अचानक? आधी काय आयडिया पण नाही दिलीस. वाघमारे, माझी इच्छा नसताना बी तुम्ही मला मम्मीचा आशीर्वाद घ्यायला हवा. इच्छा नसताना म्हणजे? आई येत त्या तुझ्या. असू दे वाघमारे, एक वेळ मला तिचा आशीर्वाद नाही मिळाला ना तरी चालत, पण मला तुमच्या आईंचा आशीर्वाद हवाय. नवीन आयुष्याची सुरुवात करताना मला आईंचा आशीर्वाद घेणं लई गरजेचं वाटतं. चला या. काय रे, कुणी आहे का घरात? ए सत्या, हळू जरा, घाबरती. कोण आहे? सत्यजितराव म्हणजे तुम्ही? थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा. थांबा. ये ग पुढं. बया 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 बया, कोण आलंय आमच्या घरला? साक्षात शाहपुरीचं नगरसेवक आले ती, आणि आमचं लाडकं जावई बापू. अगं सुनंदे, अगं एवढी मोठी निवडणूक निवडून आली ती जावई बापू, आणि तू असं साधं सुद्धा त्यांचं स्वागत करणार आहेस की? असं औक्षण बिक्षण करायचं? थांबाव, मी आरतीचं ताट घेऊन येते. आत्या राहू दे, काही गरज नाही. असं कसं राहून दे, आलेच मी. नमस्कार. एवढे मोठे नगरसेवक झालात, आता भारी झालं. हो, बाजूला. जावई बापू, बरं झालं आलासा तुम्ही. जोडीने आल्यासा ती एक बरं केलं बघा. नाही म्हणजे मी सुनंदीला म्हणतच होती बर का, एवढं निवडणूक झाली त्या गडबडीत मंजू लई दिवस झालं घरला आली नाही. आता तुम्ही जोडीने आलासा ती लई बरं केलं. धरा जावई बापू, थांबा. इथं बसा, इथं या. बसा बसा. बस. अहो तुम्ही एवढी मोठी निवडणूक लढून आलायचा, मला ठाव होतं तुम्हीच निवडून येणार. सुनंदे, आज जेवणात काय तर चांगलं गोडधोड बनवू. जावई बापू आल्या ती, नगरसेवक बनून आल्या ती. जावई बापू, तुम्ही निवडून आल्या पण आहे, मला लय आनंद झाला बघा. होय. काय गाते, पण तू तर मम्मी साहेबांचा प्रचार करत होतीस ना? नाटी कुठली. अग कसं असतंय आमरे, आता त्या आपल्या सोयऱ्या आहेत त्या म्हणल्या वाईस त्यांच्यासाठी काय तर केलं पाहिजे ना. म्हणून नाहीतर का नाही जावई बापू म्हणजे मनात ना का नाही आम्ही जावई बापूंच्याच बाजूने होतो. होय, हाय का नाही?
म्हणजे आम्ही गुपचूप तुमचाच प्रचार करत होतो, खरं सांगतोय. नाही तर आम्हाला काही येड लागलंय फाटलेल्या साड्या आणि त्या पाण्याच्या बाटल्या द्यायला. अहो जावई बापू, आम्ही तुम्हालाच मत दिलंय. आता कामाचा माणूस कोण आहे हे काही ठाव नाही बे आम्हाला, काय ग नाही? अहो तुमच्या कामाची चर्चा अख्ख्या साताऱ्यात आहे. मग एवढं काम करणाऱ्या माणसाला निवडून नाही आणणार माणसं तर कोणाला आणणार? आणि कसं आहे जावई बापू, आम्हाला बी हक्काने तुमच्याकडे मदत मागाय झालं ना. मदत? हा बोला आत्याबाई, काय मदत पाहिजे तुम्हाला? ते जरा आमच्या डीजेला सरकारी नोकरी लागते का ती तुमच्या ओळखीने बघा की जरा. नाही म्हणजे कसं, त्याला एकदा का कायमची नोकरी लागली का नाही की त्याच्या लग्नाचं बघाय, तेवढीच घराला जरा मदत होईल व हातभार लागेल. काय आत्याबाई, तुम्ही तर गंमतच करता बघा. आता मी नगरसेवक होईपर्यंत माझा राग करायचा आणि अचानक आता पार्टीच बदलली की तुम्ही. जावई बापू कशाला आता मागचं उकरून काढायचा? नाही म्हणजे झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणायचं, पुढं जायचं. बर नाही ते काय आहे, त्या डीजेच्या नोकरीची गॅरंटी काय मला देता येईल, पण तुमच्या कारभाऱ्याला नोकरी देऊ शकतो बघा. मला नाही, माझं वय झालंय ना लय, आता मला जमत नाही. दम तुम्ही लगेच आमच्या डीजेला द्या, ते वयात आले आता ना. हे बघा, माझ्याकडं जे शक्य आहे ते मी तुम्हाला सांगेन. बरं चला, मला उशीर होतोय. ज्या कामासाठी आलोय ते करू द्या मला. आई आशीर्वाद द्या. औक्षवंत व सत्यजितराव. मंजू, घरी गेलीस की जावई बापूंची नजर काढा. आम्ही लई भाग्यवान आहोत, एवढा कर्तबगार जावई आमच्या नशिबात आला. माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी कायम आहेत. आई चल, उशीर होते, मला पण ड्युटीवर जायचं येते. सत्यदाजी, ऑल द बेस्ट. थँक्यू अमरे. येतो आई. बाय दिदे. येतो आता सारख्या सारख्या. सत्यजित राव ते विजय असो. किती झाले. सध्या तू आतोबांना नोकरी द्यायचा विषय कशाला काढलास? कशाला करायची त्यांची मदत? कशी लोक आहेत ती माहिती आहे ना. हे बघ सत्या, तुला मदत करायची असेल तर चांगल्या लोकांची मदत कर, ज्यांना त्याची जाणीव आहे अशा लोकांची मदत.